तो आपल्याला फ्युचर प्रिडिक्ट करायला शिकवत असतो. आज पण तुम्ही सगळेजण माझं हे सत्र बघतात, त्यातनं तुम्ही उराशी बाळगलेला अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. आणि ते अधिकारी झाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये बरेच सारे विचार असतील की मी अधिकारी झाल्यानंतर मी हे करून दाखवू शकतोय, ते करून दाखवू शकतोय, मी हे करेल लोकांसाठी, ते करेल लोकांसाठी. बऱ्याच लोकांच्या तशा कल्पना पण असणार आहेत. शिक्षण आपल्याला हे सगळं काही देत असतं. तर त्यापासून वाचण्यासाठी हे घरगुती हिंसाचार विधेयक आपल्याकडे आलेलं होतं. यावेळेला गव्हर्नमेंट कोणतं होतं, त्या विधेयकामधल्या महत्वाच्या प्रोव्हिजन्स काय, इनफॅक्ट याच्यावरती एक डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन UPSC सुद्धा विचारलेला आहे. कामाच्या ठिकाणी जर महिलांचा लैंगिक छळ होत असेल तर त्यासाठी एक विधेयक आणि नंतर कायदा सुद्धा आपल्याकडे आलेला आहे. नमस्कार. NCERT बॅचला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, त्यासाठी मनापासून धन्यवाद. याआधी मी 6वीच्या NCERTचं सत्र घेतलेलं होतं आणि त्यात मी तुम्हाला बराचसा होमवर्क दिलेला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याखाली कमेंट करून त्याची उत्तरं पण नोंदवलेली आहेत. आय होप तुम्हाला या NCERT बॅचचा फायदा होत असेल. तर नक्कीच आपण याद्वारा तुमच्या अभ्यासामध्ये मदत कशी काय होईल याकडे बघतो आहोत. आज आपल्याला 7च्या NCERT कडे जायचं आहे. याच्यातले जे इकॉनॉमिक्सचे टॉपिक आहेत ते अगदी व्यवस्थित आणि डिटेल आपल्याला समजून घ्यायचे आहेत. यामध्ये वुमन एम्पॉवरमेंटचा एक टॉपिक आहे जो आपल्याला वुमन एम्पॉवरमेंटसाठी लिहायला खूप उपयोगी पडेल. मार्केट, त्याचे टाइप्स ऑफ मार्केट, त्याच्यानंतर मग कॉटन मिल वरती एक वेगळा टॉपिक आहे की कॉटन कशा पद्धतीने तयार होतो, त्याचा सप्लाय चेन कशी आहे. त्याच्यानंतर मग कॉटन कोऑपरेशन वरती एक आहे. तर या सगळ्या गोष्टींना या सत्रामधून आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या याच्यावरती पण प्रश्न आहेत. तर लेक्चरच्या मध्ये मी तुम्हाला ते कशा डाउनलोड करायचे अँड ऑल याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पण देतो. चला सुरुवात करूया आत्ताच्या NCERT ला. तर 4था चॅप्टर आहे बघा, त्याच्यामध्ये ग्रोईंग अप ॲज बॉईज अँड गर्ल्स या टॉपिक कडे आपण वळणार आहोत. तर मित्रांनो, खूप रिअल लाईफचे एक्झाम्पल देऊन या बुक मध्ये तुम्हाला समजावून सांगण्यात आलेलं आहे. आपण घराबाहेर करण्यात येणारी कामं पाहणार आहोत आणि काही व्यवसाय स्त्री आणि पुरुषांसाठी, स्त्रियांपेक्षा पुरुषांसाठी कसे योग्य आहेत हे समजून घेणार आहोत. ज्या वेळेला मी तुम्हाला मगाशी म्हणालो की आपण वुमन एम्पॉवरमेंट कडे वळूया, तर काही उद्योग मात्र असे आहेत की ज्यामध्ये पुरुषांचं प्रतिनिधित्वच तुम्हाला दिसेल. तर त्याच्याबद्दल इथे सांगितलं गेलेलं आहे. स्त्रिया समानतेसाठी कसा संघर्ष करतायत हे पण आपण बघणार आहोत. शिक्षण मिळवणे हा स्त्रियांसाठी नवीन संधी निर्माण करण्याचा एक मार्ग होता आणि अजूनही आहे. अलीकडच्या काही वर्षात भेदभावाला आव्हान देण्यासाठी महिला चळवळींनी केलेल्या विविध प्रकारच्या प्रयत्नांचंही आपण या प्रकरणामध्ये माहिती मिळवणार आहोत. यामध्ये NCERTनं एक उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्रातलं घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला आपल्या परीक्षेत प्रश्न सुद्धा दिसतात, त्यांकडे पण आपण जाणार आहोत. वी विल लुक ॲट वर्क आउटसाइड द होम and understand how some occupations are seen to be more suitable for men than women. Here they are going to compare some works, means the work which are very suitable for men, not for the women. Here they are talking about it. We will also learn about how women struggle for equality. महिला संघर्षासाठी कशा भांडल्या ते या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचे. Getting an education was and still is one way in which new opportunities were created for women. शिक्षणानं महिलांसाठी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीजचा जन्म झाला. In this chapter we will also briefly stress the difference between the efforts made by women's movement to challenge discrimination in recent years. Let's start. ह्यात एक आकडा खूप छान दिलेला आहे, हा तुम्ही प्रश्नाच्या उत्तरात जसाच्या तसा मांडू शकाल. भारतातील 83.6% काम करणाऱ्या महिला शेतीच्या कामात गुंतलेल्या आहेत. महिलांचं एकूण प्रमाण बघितलं 100, त्यातल्या 83.6% महिला या शेतीच्या कामात गुंतलेल्या आहेत. त्यांच्या कामात लागवड, खुरपणी, कापणी, मळणी यांचा देखील समावेश होतो. तरीही जेव्हा आपण शेतकऱ्यांचा विचार करतो तेव्हा आपण फक्त माणसांचाच विचार करतो. इथे तुम्हाला
असमानता किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि इक्वलिटीकडे, समानतेकडे कसं बघितलं गेलेलं आहे. म्हणजे आपण शेतकरी म्हटलं की समोर रामू काका असं उदाहरण घेतो, पण आपण हे बघतच नाही की त्याच्यामध्ये रामू काकाची वाईफ, रामू काकाची मुलगी, रामू काकाची बहीण हे देखील त्या कामामध्ये गुंतलेले आहेत. सो हा पॅराग्राफ त्याबद्दलची महत्वाची माहिती सांगतो. इनइक्वालिटी हा आपल्या सिलेबसचा टॉपिक आहे, विसरता कामा नये. 86.6% वर्किंग वुमन इन इंडिया आर एंगेज्ड इन ऍग्रिकल्चरल वर्क. Their work includes planting, weeding, harvesting. Yet, when we think about the farmer, we only think of a man. आपण फक्त माणसाबद्दलच विचार करतो आहोत. आता इथे एक छान चित्र दिलं गेलेलं आहे. महाराष्ट्राच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये सुद्धा यांचं योगदान खरंच खूप महत्वाचं आहे. चित्रात दाखवल्या गेलेल्या रमाबाई यांनी आपल्या मुलीसह शिक्षणाचं नेतृत्व केलेलं आहे. ती कधीच शाळेत गेली नाही, पण तिच्या पालकांकडनं तिनं लिहायला आणि वाचायला शिकून घेतलं. रमाबाई फ्रॉम 1858 to 1922 to above with her daughter. यांचं वुमन एज्युकेशन मधलं महत्व आहे. शी नेव्हर वेंट टू स्कूल but learn to read and write from her parents. तिला पंडिता ही पदवी देण्यात आलेली होती कारण संस्कृत वाचू आणि लिहू शकत होती. त्यावेळेला एक महिलांकडे नव्हतं बरं का. इनइक्वालिटी किती होती बघा. ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे कारण महिलांना अशा ज्ञानाची त्यावेळेला परवानगी नव्हती. जसं मी तुम्हाला आता इतक्यात बोललो, इनइक्वालिटीचं हे उत्तम उदाहरण आहे त्यावेळेचं. 1898 मध्ये तिनं पुण्याजवळील केडगाव इथे एक मिशन सुरू केलं, जिथं विधवा आणि गरीब महिलांना केवळ साक्षर होण्याची नव्हे तर स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं गेलेलं होतं. आता तुमच्यासाठी एक छोटासा होमवर्क आहे की त्यांच्या संस्थेचं नाव काय. आणि पुण्यात देखील त्यांची एक शाखा काम करते आहे. तिचं नाव काय हे जरा लगेच लेक्चर पॉज करा आणि सापडवा आणि खाली नक्की नोंदवा, कारण आपल्या एमपीएससीने त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. जाऊया पुढे. त्यांनी सुतार कामापासून प्रिंटिंग प्रेस चालवण्यापर्यंत विविध कौशल्य शिकवली, जी कौशल्य आजही मुलींना सहसा शिकवली जात नाही. रमाबाईंचं हे मिशन आजही कार्यरत आहे. They were taught a variety of skills from the contemporary to the running and printing the press, skills that are not usually taught to the girls even today. Ramabai's mission is still active today. तो मी तुम्हाला जो सांगितलेला होमवर्क आहे, आय होप तुम्ही सगळेजण तो नक्की कराल. आता यांनी विविध केस स्टडीज मांडलेल्या आहेत. या केस स्टडीज 2025 ला जेव्हा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये जाणार आहे त्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. रोकेया सखावत हुसेन आणि तिची लेडी लँड बद्दलची स्वप्न. लेडी लँड बद्दल त्यांनी इथं विवेचन केलेलं आहे. रोकिया शेखावत हुसेन 1880 ते 1932 यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांच्याकडे भरपूर जमीन होती. तिला उर्दू कसं लिहायचं वाचायचं हे माहिती असूनही तिला बंगाली आणि इंग्रजी शिकण्यापासून रोखलं गेलं. त्या दिवसात इंग्रजी ही भाषा म्हणून पाहिली जात होती जी मुलींच्या मनात नवनवीन विचार आणते, जी लोकांसाठी योग्य नव्हती. बघा, परत एकदा रोखलं जात होतं गर्ल्सला की तुम्ही हे शिकायचं नाहीये म्हणून बहुतेक मुलांना इंग्रजी शिकवलं जात होतं. मुलींना इंग्रजी शिकवलं जात नव्हतं, मुलांना शिकवलं जात होतं. रोकेया तिचा मोठा भाऊ आणि मोठ्या बहिणीच्या मदतीनं तिनं बांगला आणि इंग्रजी लिहायला आणि वाचायला ती शिकली. बंगाली किंवा बांगला भाषेचं नाव म्हणून तिथे बघितलं गेलेलं आहे. पुढे ती लेखिका बनली. तिनं 1905 मध्ये सुलतानाचं स्वप्न नावाची एक उल्लेखनीय कथा लिहिली. तेव्हा ती केवळ 25 वर्षांची होती आणि त्यावेळेला हे काम खूप उल्लेखनीय आहे बरं का मित्रांनो. सो
रोकिया सखावत हुसेन अँड हर ड्रीम्स अबाउट द लेडी लँड. लेडी लँड म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे ती आपण पुढल्या ह्याच्यात बघणार आहोत. तेव्हा तिनं इंग्रजी कौशल्यांचा सराव केला. या कथेतून सुलताना नावाच्या महिलेची कल्पना तिनं केली की अशी एखादी महिला आहे की तिचं नाव सुलताना असं आहे. इंटरेस्टिंग आहे बरं का. ती लेडी लँड मध्ये पोहोचली. सुलताना कुठं पोहोचली? लेडी लँड मध्ये पोहोचली. लेडी लँड हे असं ठिकाण होतं जिथं स्त्रियांना अभ्यास, काम, ढगांवरचा पाऊस नियंत्रित करणे, हवाई कार उडवणे यांच्यासारखे आविष्कार तयार करायला स्वातंत्र्य होतं. बघा मित्रांनो, आधीच्या पेजमध्ये आपण वाचतो की एक मुलगी आहे, तिला भाषा शिकण्यापासून सुद्धा रोखलं जात होतं. तिला जेव्हा ज्ञान मिळतंय तेव्हा ती त्याचा वापर करून स्वतःला एका नेक्स्ट जनरेशन मध्ये घेऊन जाते. आज हे पॉसिबल आहे, त्यावेळेला हे पॉसिबल नव्हतं. आज हे पॉसिबल आहे. आज आपण ज्या गोष्टी बघतो बघा ना, स्त्रियांना अभ्यास करणं. आता मुली माझं लेक्चर बघत असणार आहेत आणि हे तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. त्यावेळेला विचार करा, मुलींना हे शिकण्यापासून सुद्धा रोखलं जात होतं. आज तुमच्या हातात मोबाईल आहे आणि तुम्ही कदाचित कानात हेडफोन लावून किंवा मोबाईलच्या साध्य माध्यमातून मला शिकत आहात. त्यावेळेची परिस्थिती बघा. ढगांवरनं पाऊस नियंत्रित करणे, हवाई कार उडवणे. आज बऱ्याच महिला या पायलट आहेत. नासाच्या एक महत्वाच्या सायंटिस्ट या स्पेस मध्ये अडकलेल्या आहेत. जर तुम्हाला त्यांचं नाव माहिती नसेल तर जरा लगेच हे लेक्चर पॉज करा आणि त्यांचं नाव सापडावं, कारण त्या आपल्या अभ्यासासाठी महत्वाचे आहेत. त्यांचं बिलॉंगिंग कुठेतरी भारताशी आहे, त्यामुळं त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आता एलॉन भाऊ मस्त म्हणालेला आहे की मी प्रयत्न करेन आणि त्यांना स्पेसमधनं घेऊन येईल. या लेडी लँड मध्ये पुरुषांना त्यांच्या बंदुका आणि इतर युद्धाच्या शस्त्रांसह महिलांच्या मेंदूच्या शक्तीनं पराभूत केलं आणि त्यांना एकंदर पाठवून दिलेलं होतं. आता इथं महिलांचं राज्य होतं असं या माध्यमातून त्यांना म्हणायचं आहे. सुलताना तिची बहिणी सारा सोबत लेडी लँड मध्ये प्रवास करत असताना तिला जाणीव होती की हे फक्त एक स्वप्न आहे. मित्रांनो बघा, त्यावेळेला ही मुलगी ड्रीम करते की मला ही अशी काहीतरी गोष्ट भेटेल का, हे असं मी काही करू शकते का. तिला ऍटलिस्ट हे स्वप्न पाहणं हे तरी तिच्या अभ्यासामुळे कळू शकलेलं होतं. तर अभ्यास हा फक्त आपल्याला काही गोष्टी शिकवत नाही, तर तो आपल्याला फ्युचर प्रिडिक्ट करायला शिकवत असतो. आज पण तुम्ही सगळेजण माझं हे सत्र बघतात, त्यातनं तुम्ही उराशी बाळगलेला अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. आणि ते अधिकारी झाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये बरेच सारे विचार असतील की मी अधिकारी झाल्यानंतर मी हे करून दाखवू शकतोय, ते करून दाखवू शकतोय, मी हे करेल लोकांसाठी, ते करेल लोकांसाठी. बऱ्याच लोकांच्या तशा कल्पना पण असणार आहेत. शिक्षण आपल्याला हे सगळं काही देत असतं. तुम्ही बघू शकता की मुलींना शाळेत जाण्याच्या आधीच्या दिवसात रोकिया सखावत हुसेन महिलांना विमानं, कार उडवण्याचं स्वप्न हे दाखवत होती. हे शिक्षणामुळे तिला प्राप्त झालेलं होतं. शिक्षण आणि विद्येनं रोकियाचं स्वप्न, रोकियाच्या स्वतःचं जीवन बदलून टाकलेलं होतं. रोकिया केवळ स्वतःसाठी शिक्षण घेऊन थांबली नाही. तिनं शिक्षणासाठी तिला फक्त स्वप्न पाहण्याची आणि लिहिण्याची शक्ती दिली नाही, तर इतर मुलींना शाळेत जाण्यासाठी आणि स्वतःची स्वप्न घडवण्याची मदत करण्यासाठी देखील बरंच काही केलं. तर शिक्षणानं आपण हे ड्रीम कंप्लीट करू शकतो. हे या केस स्टडीच्या माध्यमातून इथं सांगितलं गेलेलं आहे. 1910 मध्ये त्यांनी कलकत्ता येथे मुलींसाठी शाळा सुरू केली आणि आजही ती शाळा कार्यरत आहे. ठीक आहे, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. नेक्स्ट, आजचं शालेय शिक्षण. आता 1961च्या जनगणनेनुसार सर्व मुली आणि स्त्रिया यांच्या 15%, मुलं 40%. बघा इथे काय म्हटलं गेलेलं नीट लक्षात घ्या. 1961च्या सेन्ससनुसार 40% बॉईज किंवा मेन हे लिटरेट होते. वर तिथं महिलांचं प्रमाण किती आहे? फक्त 15%. गर्ल और वुमन चं प्रमाण किती आहे? फक्त 15%. हे परत एकदा आपल्याला
इनइक्वालिटीकडे घेऊन जात आहे. 2011च्या सर्वात अलीकडच्या जनगणनेत ही आकडेवारी मात्र 82% पुरुषांसाठी आणि 65% महिलांसाठी इतकी झालेली होती. मित्रांनो, याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे बरं का रे, राज्यसेवा मुख्यमध्ये, की 2001चा 11 बरोबर कंपॅरिझन केलेलं आहे. आपण जनगणनेच्या प्रश्नांमध्ये त्यांना बघितलेलं देखील आहे. परंतु तुम्ही देखील पाहू शकता की पुरुष गटाची टक्केवारी ही महिला गटापेक्षा जास्त आहे. अंतर कमी झालं नाही. इनइक्वालिटी दर्शवली गेलेली आहे इथे. जेव्हा तुम्ही इनइक्वालिटी बद्दल काही लिहित असाल तेव्हा हे पॉइंट तुम्हाला कामी पडणार आहेत. यावरनं हे पण मी तुम्हाला सांगतो की याच्यावरती फॅक्च्युअल क्वेश्चन्स पण आहेत. आपण रमाबाईंबद्दलचा एक फॅक्च्युअल क्वेश्चन बघितलेला होता, त्यांचं काम काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारलेलं होतं. कलकत्त्याचं आधीचं एक उदाहरण घेतलेलं होतं आपण. त्यानंतर मग आता इथे परत एकदा आपण सेन्ससचं एक उदाहरण घेतलेलं आहे. तर इथे खूप छान चार्ट त्या लोकांनी दिलेला आहे. पहिले तर प्रायमरी, अप्पर प्रायमरी आणि सेकंडरी, प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि मग त्याच्यानंतर सेकंडरी. आता इथे अॅन्युअल ड्रॉप आउट रेशो आहे, म्हणजे शाळा सोडल्याचं प्रमाण इन स्कूल एज्युकेशन, हे 14-15% सकट त्यांनी इथं दिलेलं आहे. इंटरेस्टिंग चार्ट आहे हा, समजून घेऊया आपण. येथे एक सारणी दिलेली आहे ज्याच्यात अनुसूचित जाती स्केड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमाती स्केड्यूल ट्राईब सह विविध समाजातील घटकांमधून शाळा सोडल्या जाणाऱ्या मुली आणि मुलांची टक्केवारी दर्शवलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता ते इथे बॉईज दिलेले, गर्ल्स दिलेले, टोटल दिलेले आहेत. बॉईज दिलेले, गर्ल्स दिलेले, टोटल दिलेले आहेत. ठीक आहे. प्रायमरी मध्ये तुम्हाला ही टक्केवारी जरा कमीच दिसते, पण जरा अप्पर प्रायमरी आणि जरा सेकंडरी मध्ये जरा नीट प्रमाण बघा. इथे जरा नीट लक्षात घ्या की जेव्हा आपण ऑल कडे येतो, सर्वांमध्ये येतो, बॉईजचं प्रमाण, गर्ल्सचं प्रमाण आणि टोटल. बॉईजचं प्रमाण, ड्रॉपआउटचं प्रमाण बघा, 1 ते 5 या क्लासमध्ये इथे 4.36, मुलींचं प्रमाण मात्र 3.88. इथे कमी दिसतंय. मात्र अप्पर प्रायमरी मध्ये बघा, इथे मुलांचं प्रमाण कमी, मुलींचं जास्त, आणि इथे तर खतरनाक प्रमाण आपल्याला दिसतंय. पण जर आपण कास्ट वाईज पाहायला गेलो तर मात्र प्रमाण भीषण आहे. लक्षात घ्या, स्केड्यूल कास्ट पुस्तकामध्ये शब्द हा, जेव्हा आपण भाषांतराकडे जाऊया तेव्हा मायनॉरिटी किंवा दलित असा शब्द आता तिथे ठेवता येऊ शकतो, आणि इकडे एसटी साठी आदिवासी असा शब्द आपण ठेवू शकतोय. तर आता जरा इकडं ह्या प्रमाणांकडे तुम्ही बघा की हे प्रमाण किती भीषण आहेत. प्रमाण मोठं आहे असं यातनं सांगण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. वरील तक्त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की स्केड्यूल कास्ट आणि स्केड्यूल ट्राईब मुली सर्व मुलींच्या श्रेणीमध्ये सर्वात जास्त दराने शाळा सोडतात. याचा अर्थ असाच आहे की एससी आणि एसटी पार्श्वभूमीतील मुली शाळेत राहण्याची शक्यता ही कमी आहे. जेव्हा आपण इनइक्वालिटी बद्दल बोलतोय तेव्हा ही इनइक्वालिटी मायनॉरिटी मध्ये जास्त आहे असं यातनं सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 2011च्या जनगणनेत असंही आढळून आलं की स्केड्यूल कास्ट, स्केड्यूल ट्राईब मुलींच्या तुलनेत मुस्लिम मुलींची प्राथमिक शाळा पूर्ण करण्याची शक्यता कमी आहे. मी जरा थोडं तुम्हाला झेपतंय का यासाठी म्हणून थांबलो. हा सर्व डेटा एनसीईआरटीचा आहे, तुम्हीच बघा. यातनं आपल्याला फॅक्च्युअल पार्ट पण किती मिळतोय. इनइक्वालिटीचं प्रमाण हे कोणत्या समाजाच्या बाबतीत किती खतरनाक आहे हे यातनं आपल्याला समजतंय. मुस्लिम मुलगी जवळपास 3 वर्ष शाळेत राहण्याची शक्यता आहे, तर इतर समाजातील मुली जवळपास 4 वर्ष हे शाळेत घालवता आहेत. म्हणजे मुस्लिम मुलींमध्ये शाळेत राहण्याचं प्रमाण कमी आहे असं हे आपल्याला इथे सांगता आहेत. दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील मुली शाळा सोडण्याची अनेक कारणं आहेत. आता आपल्याला प्रश्न आला की वाय मायनॉरिटी स्कूल्स
गर्ल्स ड्रॉप आउट रेशो इज मोर. तर मग आता त्याला सपोर्टिव्ह स्टेटमेंट पण लगेच आपल्याला याच्या माध्यमातून मिळत जातात. देशात अनेक भागांमध्ये, विशेषतः ग्रामीण आणि गरीब भागात, योग्य शाळा किंवा नियमित प्रमाणे शिकवणारे शिक्षक नाहीत. मेजर प्रॉब्लेम आहे हा. जर शाळा लोकांच्या घराजवळ नसेल, बस व्हॅन सारखी वाहतूक नसेल, तर पालक आपल्या मुलींना शाळेत पाठवायला तयार नसतात. अनेक कुटुंब खूप गरीब आहेत, त्यांच्या सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते उचलू शकत नाहीत. इथे पहिलं कारण शिक्षणाचं दिलेलं आहे. दुसरं कारण हे शाळा घराच्या जवळ नाही त्याचं दिलेलं आहे. तिसरं कारण वाहतुकीची उपलब्धता नाही हे दिलेलं आहे. चौथं कारण हे मानसिकतेविषयी दिलं गेलेलं आहे. पाचवं कारण हे इथे ते गरीब आहेत, पॉवर्टी विषयी दिलं गेलेलं आहे. एकूणच मग जर हे सगळं असेल तर ते त्यांच्या मुलींना शाळेत नाही पाठवू शकत असं ते या माध्यमातून म्हणतात. मित्रांनो, क्वेश्चनचं कन्स्ट्रक्शन या माध्यमातून होतंय, नीट लक्षात घ्या. तुम्ही हे फक्त उदाहरणं देत नाही आहेत, तुम्हाला एक क्वेश्चन आणि त्याचा आन्सर सुद्धा प्रोव्हाइड करतात. त्यामुळे आय होप तुम्ही पण याच्या नोट्स घ्याल आणि आय होप तुम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टी लिहून पण ठेवाल. या परिस्थितीत मुलांना प्राधान्य मिळू शकतं. आता इथे परत इनइक्वालिटी तयार झाली बघा. मुलींना प्राधान्य मिळत नाहीये, मुलांना मात्र प्राधान्य मिळतंय. अनेक मुले शाळा सोडतात कारण त्यांच्याशी त्यांचे शिक्षक आणि वर्गमित्र भेदभाव करतात. ही सोशल इनइक्वालिटी खूप जास्त आहे. अशी सोशल इनइक्वालिटी कमी व्हायला पाहिजे यासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये काम करण्यात आलेलं होतं? हा स्टेट बोर्डातला प्रश्न आहे बरं का, आणि स्टेट बोर्ड पण आपण शिकणार आहोत. जरा लेक्चर पॉज करा आणि हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सोशल इनइक्वालिटी एज्युकेशन मधली कमी झाली पाहिजे असं ध्येय मांडण्यात आलेलं होतं, जरा नक्की सगळ्यांनी सापडवून काढा. मी आन्सरची वाट कमेंट बॉक्समध्ये बघणार आहे. इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले असाल तर नीट लक्षात घ्या की आपण प्रत्येक सिलेबसच्या पॉइंटला क्लिक करत पुढे जातोय आणि व्ह्यूज पेक्षा जास्त महत्वाचं आहे कमेंट्स माझ्यासाठी. तुम्ही जेव्हा खाली कमेंट्स टाकतात त्यावेळेला मला कळतं की लेकरं अभ्यास करतात. त्यामुळं मी नम्र विनंती करेल की हा जर आम्ही इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे तर त्याला दाद तुम्ही द्यायची, हा होमवर्क करू. मी जेव्हा जेव्हा म्हणतो की लेक्चर आत्ता पॉज करा आणि सापडवा, तेव्हा लगेचच्या लगेच सापडवा, कारण त्यानं तुमचा अभ्यास होणार आहे. त्यामुळे मग आता परत एकदा ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की सापडवा. सापडवल्याशिवाय परत एकदा व्हिडिओवरती येऊ नका, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन, कारण ते तुमच्या अभ्यासासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, हा सगळा इनिशिएटिव्ह तुमच्या अभ्यासासाठी आहे. त्याला अगदी छान प्रकारे तुम्ही सगळ्यांनी करावं ही माझी मनापासून इच्छा आहे. पुढे जाऊया. सापडवताय ना उत्तर? हा, ते देखील सांगा. महिलांची चळवळ, इंटरेस्टिंग गोष्टी इथे दिलेल्या आहेत, किंवा महिलांच्या चळवळी कशा उभ्या राहिल्या. महिलांना लक्षात घ्या, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह जे रेव्होल्युशनरीज होते, ज्यांनी अखंड भारतामध्ये महिलांच्या शिक्षणासह साठी काम केलेलं आहे, या सर्वांचं आपल्या समाजामध्ये, आपल्या भारतामध्ये योगदान खूप महत्वाचं आहे. त्यात राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव आलं नाही तर कदाचित माझं बोलणं हे कमी पडेल. पण या सर्व समाज सुधारकांनी जे काम केलेलं आहे त्यामुळं हा आजचा भारत उभा राहिलेला आहे. आज आपण विविध क्षेत्रांमध्ये महिलांची अतुलनीय कामगिरी बघतोय, हे या सर्व गोष्टींमुळे आहे. आज भारताच्या राष्ट्रपती या महिला आहेत. आपल्याला अक्कल शिकवणाऱ्या अमेरिकेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत किती महिला राष्ट्राध्यक्ष झालेल्या आहेत हे नक्की तुम्ही सापडवा. या माध्यमातून मी तुम्हाला हे नक्की सांगेल की आपल्याला अमेरिका खूप अक्कल शिकवत असतो की हे करा, त्या करा, याव करा, त्याव करा, पण त्यांच्याकडे खरं सांगायचं ठरलं तर सोशल इक्वालिटी नाहीये. काळ्या गोऱ्याचा भेद. बराक ओबामा हे पहिले ब्लॅक राष्ट्राध्यक्ष तिथे बनले, त्यांना लोकांनी डोक्यावरती घेतलं, पण ते बनण्यासाठी अमेरिकेला किती वर्ष घालवावे लागले याचा पण अभ्यास असणं गरजेचं आहे. तर मी जो तुम्हाला आता इतक्यात प्रश्न सांगितला
तो जरा एकदा शोधा की अमेरिकेमध्ये महिला राष्ट्राध्यक्ष झालेल्या आहेत का. चला, ही जी सर्व परिस्थिती आली तिच्याकडे परत एकदा वळूया. महिलांची चळवळ. महिला आणि मुलींना आता शिक्षण घेण्याचा आणि शाळेत जाण्याचा अधिकार आहे. त्यावेळेला नव्हता. महात्मा फुलेजींना जेव्हा त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला त्यावेळेला खूप घाणेरड्या गोष्टींना सामोरे जावं लागलेलं आहे. याचा अभ्यास तुम्ही आय होप हिस्ट्रीमध्ये करत असाल. कायदेशीर सुधारणा, हिंसाचार, आरोग्य, इतर क्षेत्र हे आहेत जिथे महिला आणि मुलींची स्थिती सुधारलेली आहेत. हे बदल आपोआप झालेले नाहीत. यासाठी महिलांनी पावलं उचललेली आहेत, समाज सुधारकांनी पावलं उचललेली आहेत. हे बदल घडवून आणण्यासाठी महिलांनी वैयक्तिक आणि सामूहिकरित्या संघर्ष केलेला आहे. हा संघर्ष स्त्री चळवळ म्हणून ओळखला जातो. महिलांची चळवळ किंवा स्त्रियांची चळवळ. देशाच्या विविध भागातील वैयक्तिक महिला आणि महिला संघटना या चळवळीचा एक महत्वाचा भाग आहेत. महिलांच्या चळवळीला अनेक पुरुषही पाठिंबा देतात. त्यात सहभागी झालेल्या विविधता, उत्कटता आणि प्रयत्नांमुळं हे एक अतिशय उत्साही चळवळ बनलेली आहे. जागरूकता पसरवण्यासाठी, भेदभावाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी विविध धोरणांचा वापर करण्यात आलेला आहे. या संघर्षाची काही उदाहरणं आता पुढे दिलेली आहेत. वुमेन्स मुवमेंट, प्रचार मोहिमा. महिलांवरील भेदभाव आणि हिंसाचाराला लढा देण्यासाठी प्रचार मोहिमा, प्रचार मोहिमा या चळवळीचा महत्वाचा भाग आहे. 2006 मध्ये एक कायदा करण्यात आला ज्याच्याद्वारा घरात शारीरिक आणि मानसिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो त्यांना घरगुती हिंसा असं म्हटलं गेलेलं होतं आणि याविषयी महिलांना आता संरक्षण देण्यात आलेलं आहे. एक अहवाल आहे मित्रांनो, नॅशनल क्राईम NCRB, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा. तुम्हाला माहितीये का, जे महिलांवरील अत्याचार होतात त्यामध्ये सर्वात जास्त अत्याचार हे घराच्या बाहेर नाही तर घराच्या मध्ये होतात. तर त्यापासून वाचण्यासाठी हे घरगुती हिंसाचार विधेयक आपल्याकडे आलेलं होतं. यावेळेला गव्हर्नमेंट कोणतं होतं, त्या विधेयकामधल्या महत्वाच्या प्रोव्हिजन्स काय. इनफॅक्ट याच्यावरती एक डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन UPSC ने सुद्धा विचारलेला आहे. पहिला मुद्दा आपण बघितला. त्याचप्रमाणे महिला चळवळीने केलेल्या प्रयत्नांमुळे सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये महिलांना कामाच्या ठिकाणी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार करा यासाठी सरकारला प्रवृत्त केलेलं आहे. यासाठी सुद्धा पुढे जाऊन कामाच्या ठिकाणी जर महिलांचा लैंगिक छळ होत असेल तर त्यासाठी एक विधेयक आणि नंतर कायदा सुद्धा आपल्याकडे आलेला आहे. ओके, तर आधीच्या स्लाइडमध्ये आपण डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल बोललेलो होतो आणि पुढच्या स्लाइडमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणारे अत्याचार याविषयी आपण बोललेलो आहे. यासाठी एक विशिष्ट कायदा तयार झालेला आहे. जर तो तुम्हाला माहिती नसेल तर त्याला नक्की सापडवा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये देखील नक्की टाका. 1980च्या दशकात उदाहरणार्थ देशातील महिला गटांना हुंड्यामुळं होणाऱ्या मृत्यूच्या विरोधात आणि तरुण नववधूंच्या सासरकडच्या लोकांच्या किंवा अधिक हुंड्याच्या लालचीनं त्यांची हत्या करणाऱ्या घटनांच्या विरोधात आवाज उठवला. हुंडाबळी आणि त्याच्यासाठीचा कायदा हा तर एक मेजर आणि घाणेरडा प्रकार आहे आपल्याकडे. त्यांनी रस्त्यावर येऊन न्यायालयात जाऊन माहितीची देवाणघेवाण करून हा कायदा तयार करायला सरकारला मनवलं. अखेरीस वर्तमानपत्र आणि समाजातील काही सामाजिक समस्या बनली, समाजातील एक सार्वजनिक समस्याही बनली. हुंडा मागणाऱ्या कुटुंबांना शिक्षा करण्यासाठी हुंडाबळी याच्यासाठीचा जो कायदा आहे तो सुद्धा आपण तयार केलेला आहे. लॉ अगेन्स्ट द डाउरी, जागरूकता वाढवणे, रायझिंग अवेअरनेस. महिलांच्या चळवळीच्या कामाचा एक महत्वाचा भाग म्हणजे महिलांच्या हक्कांच्या प्रश्नांबद्दल जनजागृती करणं. तर यासाठी आपण पथनाट्य तयार केली, गाणी तयार केली, जाहिराती तयार केल्या आणि त्या माध्यमातून
आपण लोकांपर्यंत अवेअरनेस पोहोचवली, निषेध, प्रोटेस्ट नोंदवले आपण. ही प्रोटेस्ट आजही सुरू आहे. पण ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की 3-4 वर्षांच्या मुलींविरुद्ध 3-4 वर्षांच्या मुलींवरती अत्याचार होतात. रिसेंटली त्या बलात्कार आणि याच्या घटनेनंतर भारतातील काही राज्यांनी याच्यासाठी कायदा सुद्धा तयार केला की 21 दिवसात अशा व्यक्तीला शिक्षा दिली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडल्यानंतर एका आरोप्याचा एन्काउंटर सुद्धा झालेला आहे. आता कदाचित पुढील परीक्षेमध्ये तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न सुद्धा येऊ शकतो की तुमचं याविषयी मत नोंदवा. कदाचित परीक्षेत मांडायचं मत तुमचं नक्कीच वेगळं असेल, पण तुमचं स्वतःचं मत सुद्धा त्या घटनेबद्दल काय हे नक्की कुठेतरी तयार करा तुम्ही सगळ्यांनी. तुम्हाला हे पुढे लिहायचं आहे. जेव्हा महिला विरुद्ध उल्लंघन होतंय किंवा उदाहरणार्थ एखादा कायदा किंवा धोरण यांच्या हिताच्या धोरणामध्ये काम करते, तेव्हा महिला चळवळ आवाज उठवते. सार्वजनिक रॅली, निदर्शनं हा अन्यायाकडे लक्ष वेधण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. Women's movement raises its voice when the violence against women take place, or for example, when a law or a policy act against their interest. तर मग त्या विरुद्ध पब्लिक रॅली काढणं आणि तिथे प्रोटेस्ट नोंदवणं हा सर्वोत्तम उपाय तिथे आहे. एकता दर्शवणे, शोईंग सॉलिडेटरी. महिला चळवळ आणि इतर महिलांशी एकजूट दर्शवण्यासाठी हे सर्व केलं जातंय. कॅन्डल मार्च आपण ज्याला म्हणतोय, त्या माध्यमातून सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या नोंदवतो की नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि हे जे घडलेलं आहे हे चुकीचं घडलेलं आहे. हा चॅप्टर इथेच संपतोय. पुढे जो महत्वाचा चॅप्टर आहे आपण आता त्याच्याकडे वळतो आहे. हा चॅप्टर आहे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बाजारपेठा. ठीक आहे, चला या बाजारपेठांविषयी आता माहिती घेऊया. सर्वात पहिला आहे त्याच्यामध्ये आठवडी बाजार. आठवड्यातनं एकदा भरणारा बाजार तुमच्या पण आजूबाजूला भरत असेल बघा. आठवडी बाजार म्हणण्याचं कारण म्हणजे हा बाजार आठवड्याच्या विशिष्ट दिवसांना आयोजित केला जातो. आठवडी बाजारात कायमस्वरूपी दुकानं नसतात. या बाजारात व्यापारी दिवसभर दुकानं लावत नाही. संध्याकाळी ती दिवसभर दुकानं लावतात आणि संध्याकाळी ती बंद करतात. आठवडाभर बाजार नसतो, पर्टिक्युलर तो एक दिवस ठरलेला असतो. उदाहरणार्थ मी नाशिकमध्ये बुधवारचा बाजार बघितलेला आहे किंवा आमच्याकडे पुण्यामध्ये रविवारचा बाजार भरतो. कारण रविवारी नॉर्मली सर्व नोकरी करणाऱ्यांना सुट्टी असते, तर मग रविवारी संध्याकाळी ते बाहेर निघून हप्त्याभराची जी सगळी काही शॉपिंग असेल ती करत असतात. लोक त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी इथे येतात. आठवडी बाजारात अनेक गोष्टी स्वस्त दराने मिळतात, कारण दुकानं कायमस्वरूपी इमारतीमध्ये असताना त्यांना भाडं, वीज, शुल्क हे द्यावे लागतात. पण जेव्हा हे लोक इथे आठवडी बाजारामध्ये बाजारात बसतात त्यावेळेला त्यांना हे द्यावं लागत नाहीये. दॅट्स वाय त्यांची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी होते आणि ते भाजीपाला किंवा इतर गोष्टी स्वस्तात विकू शकता आहेत. वीकली मार्केट. A weekly market is so called because it is held on the specific day of a week. Weekly market do not have permanent shops. Traders set up their shops for the day and then closes them in the evening. Then they may set up at a different place at a next day. या प्रकारे ते त्यांचं चाललेलं असतं. इथे चिपेस्ट रेटने तुम्हाला गोष्टी भेटत असतात. रिझन त्यांना रेंट पे करावं लागत नाहीये, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा फी द्यावी लागत नाहीये गव्हर्नमेंटला. दॅट्स वाय त्यांची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती इथे कमी होत असते. आठवडी बाजारांमध्ये त्याच वस्तू विक्रीला काढणारी दुकानं असतात जी मोठ्या प्रमाणात असतात, म्हणजे ज्यांच्यात स्पर्धा असते. उदाहरणार्थ भाजीपाला. भाजीपाल्यात मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला आठवडी बाजारात ते दिसेल. किंवा गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, धान्य हे तुम्हाला दिसतील. जर काही व्यापारी जास्त किंमत घेतात तर लोक दुसऱ्या दुकानात जातील. तिथे तीच वस्तू स्वस्तात मिळू शकेल जिथे खरेदीदार सौदा करून ती किंमत कमी करू शकेल. ठीक आहे. आठवडी बाजारामध्ये तुम्हाला
कार विकायला ठेवलेला आहे, बाईक विकायला ठेवलेला आहे, हे एक्झाम्पल खूप कमी मिळेल. हा, तिथे भाजीपाला, धान्य हे उदाहरणं तुम्हाला जास्त मिळतील. आठवडी बाजाराचा एक फायदा असा आहे की आपल्याला आवश्यक असलेल्या बहुतेक गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. भाजीपाला, किराणा, इतर 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 गोष्टी. तर अशा बाजारामध्ये लोक जाणं पसंत करतात कारण तिथे विविध पर्याय असतात आणि तिथे वस्तू खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. Weekly markets have large number of shops selling the same goods, which means there is a competition among them. त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. ठीक आहे. तर ते वीकमध्ये एकदाच ही सगळी तिथे मंडळी उपस्थित असतात. ते एकाच प्लेसवरती बसत असतात. ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स, ग्रोसरीज, क्लोथ आयटम्स, युटिलिटीज अशा सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकतात. पीपल ऑल्सो प्रेफर गोइंग टू अ मार्केट वर दे हॅव चॉईस अँड व्हरायटी ऑफ गुड्स. ठीक आहे. आता आठवडी बाजार झाला, आता परिसरातली दुकानं आली, शॉप्स ॲट नेबरहुड, तुमच्या आजूबाजूला असलेली दुकानं आली. इझी आहे. आपल्या परिसरात वस्तू किंवा सेवा विकणारी अनेक दुकानं असतात. उदाहरणार्थ डेअरी, आता इथं दुग्धालय म्हटलेलं आहे त्यांनी, डिपार्टमेंटल स्टोअर, किराणा मालाचं सामान, स्टेशनरी, खाण्यायोग्य वस्तू, हे सगळं तिथं मिळत असतं. यापैकी बरीच दुकानं कायमस्वरूपी आहेत, तर काही रस्त्याच्या कडेला असणारे शॉप्स आहेत. उदाहरणार्थ फेरीवाला, फळवाला, मेकॅनिक, इतर लोक. तर खरेदीदार आणि विक्रेता हे एकमेकांना त्या माध्यमातून ओळखतात आणि बऱ्याच वेळा इथं उधारीच्या वस्तू सुद्धा विकल्या जात असतात. ठीक आहे. नेक्स्ट, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्स. आतापर्यंत आपण दोन प्रकारच्या बाजारपेठा बघितल्या आहेत. शेजारचा आठवडी बाजार आणि नॉर्मल तुमच्या घराजवळची दुकानं. शहरी भागात इतर बाजारपेठा आहेत ज्यात अनेक दुकानं आहेत, ज्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्स असं म्हणत असतात. उदाहरणार्थ हिंजेवाडी पुण्याच्या बाजूला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आत्ता तिथे कुठेतरी आठवडी बाजार भरायला लागलेले आहेत, पण त्या आधी तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उभे राहिले. उदाहरणार्थ पुण्यातील औंध नावाचा भाग हा हिंजेवाडीपासून जवळ आहे. तिथे पुण्यातले मोठे मोठे मॉल तयार झालेत. का? कारण इथे खरेदी करायला येणाऱ्या लोकांकडे बाईंग कपॅसिटी होती आणि त्यांना सगळं एका छताखाली हवं होतं. त्यांना विविध ठिकाणी जायचं नव्हतं, फिरायचं नव्हतं. एकाच ठिकाणी सगळी शॉपिंग करायची आणि गपचूप घरी जायचं. त्यासाठी ते 2 पैसे जादा पे करायला सुद्धा तयार होते. आजकाल अनेक शहरी भागांमध्ये मोठ्या दुमजली वातानुकूलित इमारती तयार झालेल्या आहेत. याच्यात वेगवेगळ्या मजल्यांवरती वेगवेगळे दुकानं असतात. लेट्स टेक द एक्झाम्पल डीमार्ट. तुम्ही सुद्धा गेलेले असाल. डीमार्ट मध्ये सुद्धा सेक्शन्स आहेत. मी सुद्धा जात होतो, मला सुद्धा माहिती आहे की डाळी साळींचा सेक्शन वेगळा, मॅगीचा सेक्शन वेगळा, टूथपेस्ट ब्रशचा सेक्शन वेगळा, सॅनिटरी आयटमचा सेक्शन वेगळा, कपड्यांचा आयटम वेगळा, प्लास्टिक वेगळं, किचन वेगळं, इलेक्ट्रॉनिक गुड्स वेगळं. सो असं त्याच्यामध्ये बायफ्रिकेशन केलं जात असतं. त्यांना आपण मॉल असं म्हणत असतो. या शहरी बाजारपेठांमध्ये तुम्हाला ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड अशा दोन्ही प्रकारच्या वस्तू मिळतात. ब्रँडेड वस्तू महाग असतात. अनेकदा जाहिराती आणि चांगल्या गुणवत्तेचा दावा करून त्यांचा प्रचार प्रसार केला जात असतो. उदाहरणार्थ, ब्रँडचं कोणतंही नाव घेणं इथे योग्य नाहीये. एक प्रकारचं एक छोटस अंड्यासारखं दिसणारं एक चॉकलेट आहे. माझी मुलगी 4 वर्षांची आहे. तिला ते दिसल्याबरोबर पप्पा मला टिंब 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 घेऊन द्या असं ती म्हणत असते. त्याची किंमत 40-50 रुपये. हे छोटंसं अंड, त्या अंड्यातनं एका बाजूला ते असं फोडलं, एका बाजूला चॉकलेट निघतं, एका बाजूला खेळणं निघत असतं. तर मग बघा ना, त्याचा ब्रँड क्रिएट झालेला आहे, तर त्याची किंमत किती वाढली तरी लहान मुलंच आहेत ते त्याची डिमांड केल्याशिवाय राहत नाहीत. आणि लहान मुलं मागितल्यानंतर आपल्यासारखे पॅरेंट सुद्धा म्हणत असतात की हा चल बाबा एकदाच घेऊन घे, रडू नको. पण ही उत्पादनं तयार करणाऱ्या कंपन्या मोठ्या शहरी बाजारपेठेतील दुकानांमध्ये आणि काही वेळा खास शोरूम मध्ये त्यांची विक्री करत असतात. हा इंटरेस्टिंग प्रकार आहे, कारण तिथे जे ग्राहक जातात त्यांच्याकडे बाईंग कपॅसिटी आहे. नॉर्मली तुम्हाला मी मगाशी जे गोळ्या औषध सांगितले किंवा कॅडबरी बद्दल मी बोलत असेल तर तुम्हाला ते अशा ठिकाणी दिसेल जिथे लोकांची बाईंग कपॅसिटी आहे. नॉर्मल गावांमध्ये किंवा पाड्यांवरती
तुम्हाला ते दिसणार नाही, कारण त्यांना माहिती असतं की इथे बाईंग कपॅसिटी नाहीये, ठेवून उपयोग नाही. ब्रँडेड नसलेल्या दुकानांच्या तुलनेत ब्रँडेड वस्तू खरेदी करणे, ब्रँडेड नसलेल्या वस्तूंच्या तुलनेत ब्रँडेड वस्तू खरेदी करणे कमी लोकांना परवडते. शॉपिंग कॉम्प्लेक्सेस अँड मॉल. सो फार we have seen two kinds of marketplaces, weekly markets and markets at our neighborhood. आपण ते दोघं जण बघितलेले होते. बाजारपेठांची साखळी, चेन. दुकान मालक त्यांचा माल कुठून खरेदी करतात? तुमच्या घराच्या जवळ एखादा किराणा मालाचं दुकान असेल, तुम्ही विचार करतात का की किराणा मालाच्या दुकानातल्या माणसानं त्याचा माल कुठून आणलेला असेल? ऑफकोर्स तो होलसेलरकडनं आणलेला असतो. वस्तूंचं उत्पादन कारखाने यांमध्ये, शेतांमध्ये, घरांमध्ये केली जाते. तथापि थेट कारखान्यांमधनं किंवा शेतांमधनं खरेदी करत नाहीत. तसेच उत्पादकांना 1 किलो भाजी किंवा 1 प्लास्टिक मग यांसारखे कमी प्रमाणामध्ये आपल्या वस्तू तयार करण्यामध्ये रस नसेल. उत्पादक, आता आपण यात बाजारपेठांची साखळी बघत होतो, तर बघा, जे उत्पादक असतात ना, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी विकण्यामध्ये रस नसतो. उत्पादक आणि अंतिम ग्राहक यांच्यामध्ये जे लोक असतात त्यांना आपण व्यापारी म्हणतो. इथे प्रोड्युसर आहे आणि इथं तुम्ही मी आहेत. आपल्यामध्ये इथे हा व्यापारी असतो. घाऊक व्यापारी प्रथम मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात. जो प्रोड्युसर आहे, ॲज्युम करा की ही पाण्याची बाटली, हा बनवणारा एखादा प्रोड्युसर असतो. त्याच्याकडनं होलसेलर हा मोठ्या प्रमाणात गोष्टी विकत घेतो. उदाहरणार्थ भाजीपाला, घाऊक व्यापारी काही किलो भाजीपाला विकत घेणार नाहीत, तर ते 25-100 किलो एवढ्या लॉट मध्ये खरेदी करतात आणि नंतर मग ते व्यापाऱ्यांना विकतात आणि मग व्यापारी हे ग्राहकाला विकतात. या बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांमध्ये खरेदी विक्री होत असते. व्यापाऱ्यांच्या या दुव्यांमुळेच माल हा दूरवरती पोहोचतो. मागल्या 8 दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राचं लग्न होतं, तर त्या माध्यमासाठी मला MP मध्य प्रदेशात जाण्याची संधी मिळाली. तिथे सिहोर नावाचं एक गाव आहे. त्या सिहोर मधनं गहू जो आहे तो आपल्याकडे येत असतो. आणि MP सिहोर, तुम्ही असं नाव ऐकलेलं असेल बघा. म्हणजे विचार करा, तो MP मधनं तो माल हा आपल्यापर्यंत पोहोचतोय. ते सोडा, तुमच्या हातामध्ये असणारा मोबाईल फोन, सॅमसंग, ओप्पो, विवो, आयफोन, हे आपल्याकडे तयार झालेले आहेत का? नाही. आयफोनची गोष्ट कराल तर तो डिझाईन्ड ॲट कॅलिफोर्निया, मेड इन इंडिया, आणि मग तो तुमच्या हातात आलेला आहे. मग विचार करा की त्याची कशी मारामारी असेल सगळीच्या सगळी. तर या बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये खरेदी विक्री होत असते. व्यापाऱ्यांच्या या दुव्यांमुळेच माल हा काय होतो, दूरवरती पोहोचत असतो. जे व्यापारी शेवटी हे ग्राहकांना विकतो त्याला किरकोळ व्यापारी असं म्हणतात, रिटेलर इंग्लिशमध्ये. हा आठवडी बाजारातील व्यापारी, शेजारी फेरीवाला किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स मधलं दुकान हे असू शकतं. शहरातील घाऊक व्यापाऱ्यानं कारखान्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करून गोदामात ठेवल्या. अशा प्रकारे बाजाराची साखळी तयार होते. जेव्हा आपण ही खरेदी करतो तेव्हा आपल्याला बाजारपेठेच्या साखळीची माहिती नसते आणि त्यातून हा माल हा आपल्यापर्यंत पोहोचत असतो. ऑफकोर्स आता इथे मला ऐकत असणारे विद्यार्थी म्हणतील की सर हे तुम्ही किती बेसिक सांगता. हे 7वीचं NCERT बेटा, त्याच्यामध्ये तुला तसं तेवढं बेसिकच वाटेल. ठीक आहे. चेन ऑफ मार्केट्स ह्याच्यामध्ये आपण आता इतक्यात बोललेलो होतो. आणि हाऊ इट वर्क्स. सर्वत्र असणारे बाजार म्हणजे सगळीकडे असणारे बाजार. आता तर बघा, आतापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या बाजारपेठा पाहिलेल्या असतील जिथे लोक विविध प्रकारच्या वस्तू सेवांची खरेदी करतात, विक्री करतात. या सर्व बाजारपेठा एका विशिष्ट परिसरात असतात आणि विशिष्ट पद्धतीने आणि वेळेत काम करतात. तथापि वस्तू खरेदीसाठी नेहमी बाजारात जावं लागेल असं नाही. तुम्ही फोनद्वारा, आजकाल इंटरनेटद्वारा देखील वस्तू खरेदी करू शकतात. उदाहरणार्थ आत्ताच काही कंपन्यांचे बिग बिलियन डे चाललेले आहेत. दिवाळीच्या आधी नॉर्मली असा कार्यक्रम त्यांचा चालत असतो की घ्या, खरेदी करा माल, आहे की नाही. परवा मी न्यूजला बघितलेलं होतं की पुण्यातल्या एका सोसायटीने एका नवीन जोडप्याला, नवविवाहित जोडप्याला
सोसायटीनं डायरेक्ट लेटरच पाठवलं की तुमच्याकडे खूप सारे शॉपिंगचे कन्साइनमेंट येतात आहेत, ते जरा बंद करा. ऑफकोर्स ते येत असतील तर ते समोरच्यांना पण वाटत असेल ना आपण पण मागवू, मग ते डायरेक्ट एखाद्यानं कंप्लेंट केली आहे की नाही, भारी की नाही. हा चला, सो मार्केट्स एव्हरीवेअर ह्याच्याबद्दल आपण बोलत होतो. दवाखाने, नर्सिंग होम मध्ये तुम्हाला डॉक्टरांची वाट पाहणारे विक्री प्रतिनिधी दिसत असतील. हे बेसिकली हे असे लोक असतात की जे डॉक्टरांना सजेस्ट करत असतात की तुम्ही आमचं पण जो औषध आहे ते तुम्ही लोकांना सजेस्ट करा, जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचतील. अशा व्यक्ती वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करत असतात. अशा प्रकारे खरेदी विक्री वेगवेगळ्या मार्गांनी होत असते. खरेदी विक्री बाजारपेठेतील दुकानांमध्ये होणे हे आवश्यकच आहे असं नाही, ते बाजारपेठच लागेल त्याच्यासाठी असं नाहीये. आजकाल तुम्ही घरी मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा वस्तू मागवू शकता आहात. आपण वर पाहिलेल्या बाजारपेठा सहज ओळखता येतात, तथापि अशा बाजारपेठा आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते. याचं कारण असं की मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी विक्री तिथे केली जात असते, आपण त्यात थेट बघत नाही. उदाहरणार्थ, शेतकरी पिकं वाढवण्यासाठी खतांचा वापर करतो, जे तो शहरातील खास दुकानांमधनं खरेदी करत असतो. त्या बदल्यात त्या कारखान्यांमधनं त्याला वस्तू मिळतात. कारखाना इतर विविध कारखान्यांकडनं इंजिन, गिअर्स, पेट्रोल टाक्या, एक्सेल, चाके खरेदी करतो. आपण सहसा सर्व खरेदी विक्री पाहत नाही, परंतु शोरूम मध्ये फक्त अंतिम उत्पादक, कार इत्यादी गोष्टीच पाहतो. बरेच सारे असे दुवे आहेत ना. उदाहरणार्थ, तुमच्या घरामध्ये कार असेल, माझ्याकडे एक Hyundaiची कार आहे असं समजूया, पण माफ करा जरा माझं ड्रॉइंग खूप जास्त खराब आहे. तर समजा माझ्याकडं ही माझी Hyundaiची कार आहे. Hyundai काय करतंय, त्या कारला फक्त असेंबल करतंय. त्याची चाकं कदाचित सिएट कडनं घेतलेलं आहे, त्याचं इंजिन कदाचित दुसऱ्या कंपनीने बनवलेलं आहे, त्याच्यातला लाईट कोणत्या तरी दुसऱ्या कंपनीने बनवलेला आहे, स्टेअरिंग कोणत्या तरी दुसऱ्या कंपनीने बनवलेलं आहे. सो अशा विविध गोष्टी विविध लोकांकडनं खरेदी करून Hyundaiनं काय केलेलं आहे, त्याला फक्त असेंबल केलेलं आहे. ठीक आहे. तर असे बरेच मार्केट्स आहेत जे आपल्याला दिसायला सुद्धा मिळत नाहीत. द मार्केट्स दॅट वी लुक्ड ॲट अबव आर द वन दॅट वी रिकॉग्नाइज इझिली. पण काही असे आहेत की जे आपल्याला इझी भेटत नाही. त्याच्याबद्दलचं एक Hyundaiचं एक्झाम्पल मी तुम्हाला आता दिलं. 7वा चॅप्टर संपला. पुढल्या चॅप्टरकडे जाऊया, 8व्या चॅप्टरकडे. आणि हा लय भारी चॅप्टर वाटला मला, म्हणजे ह्या चॅप्टरने आज आपण आजचा डे एंड करणार आहोत. नक्कीच चॅप्टर जरासा मोठा आहे, पण चॅप्टर खूप मस्त आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉटन कसं तयार होतं, तर ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कसं जातं, मग तयार करणाऱ्यापासनं ते विकणाऱ्यापर्यंत, आणि हे फॉरेन मध्ये ज्याच्याकडे जातोय तो नफा कसा कमवतो याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. चला, शर्ट इन द मार्केट, बाजारातील एक शर्ट असं या टॉपिकचं नाव आहे. सुरू करूया. हा अध्याय म्हणजे हा चॅप्टर आपल्याला शर्टची कथा सांगतो. कापसाच्या उत्पादनापासून ती सुरू होते आणि शर्टाच्या विक्रीसह ती समाप्त होते. आपण पाहणार आहोत की बाजाराच्या साखळीमध्ये कापूस उत्पादकापासून सुपर मार्केटच्या शर्टच्या खरेदी पर्यंत आपण जाणार आहोत. साखळीतील प्रत्येक टप्प्यात खरेदी विक्री होत असते. याचा सर्वांना समान फायदा होतो का? स्वतः तुमच्यावरनं उदाहरण घ्या ना, की जर समजा तुमच्या शेतामध्ये बटाटा पिकत असेल, तर तुम्ही 1 किलो बटाटा पिकवला, त्या 1 किलोतल्या एका बटाट्यामधनं तुम्ही कदाचित 1 किलोचा बटाटा पिकवलेला असेल, तो तुम्ही 5-10 रुपयानं विक्रेत्याला, त्या व्यापाऱ्याला विकला असेल. ते 1 किलो बटाट्यामध्ये 10 बटाटे असतील, म्हणजे 1 रुपयाचा 1 बटाटा. पण त्या 1 बटाट्याच्या माध्यमातनं जेव्हा लेयर्सचं आपण पाकिट विकत घेतो, तेव्हा अर्ध्या बटाट्याचं ते लेयर्सचं पाकिट असतं आणि ते आपण 10 रुपयाला विकत घेतो. मग शेतकऱ्यापासनं ते हा जो किरकोळ व्यापारी आहे ह्याच्यापर्यंत सर्वांना फायदा मिळतोय का? चला या टॉपिकच्या माध्यमातून बघूया. किंवा काही लोकांना इतरांपेक्षा जास्त फायदा होतो, चला आपण शोधून काढूया. आता इथे एक मस्त उदाहरण दिलेलं आहे. कुर्नूल हे आंध्र प्रदेश मधलं एक छोटंसं लहानसं कापूस पिकवणारं एक गाव. त्याच्यातल्या एका मुलीचं उदाहरण यांनी दिलेलं आहे. तिचं नाव आहे स्वप्ना. तिच्या छोट्याशा जमिनीवरती कापूस पिकवते. कापसाचे बोंडे पिकले की ती त्या बोंड्यांमधनं
कापूस वेचते आणि त्या माध्यमातनं ती काय करत असते, ती तिचं लाईव्हलीहूड चालवत असते. कापूस पिकाचे बोंडे पिकले आहेत आणि काही आधीच फुटलेले आहेत, त्यामुळे स्वप्ना कापूस वेचण्यात व्यस्त आहे. त्यात कापसाचे बोंडे एकाच वेळेला फुटत नाही, त्यामुळं कापूस वेचायला तिला अनेक दिवस लागतात. खूप सारे दिवस मग ती कापूस वेचते. ते कापूस जो ती स्वतःकडे ठेवते. कापूस गोळा झाला की तो कुर्नूलच्या कॉटन मार्केटमध्ये विकण्याऐवजी स्वप्ना आणि तिचा नवरा कापूस स्थानिक व्यापाऱ्याकडे घेऊन जातात. पीक हंगामाच्या सुरुवातीला स्वप्नानं लागवडीसाठी बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्याकडनं हे इतकं कर्ज घेतलेलं आहे आणि ते पण जास्त व्याजदरानं घेतलेलं आहे. आणि त्या बदल्यात त्या व्यापाऱ्यानं तिच्याकडनं प्रॉमिस घेतलेलं आहे की स्वप्ना, मी तुला हे पैसे देतोय ना, मग तू येऊन कापूस मलाच विकायचा. कापूस लागवडीसाठी लागणारी खतं, कीटकनाशकं यांसारख्या उच्च पातळीच्या आदानांची आवश्यकता असते. स्वप्नाला कापूस तयार करायचा आहे, मग तिला खतं लागणार आहे, कीटकनाशकं लागणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. स्वप्नाकडे एवढे पैसे लगेच येणार आहेत का? ती तर नॉर्मल शेतकरी आहे. या एक्झाम्पल मधनं आपण बघणार आहोत की सावकाराचं अस्तित्व कसं वाढतंय. बहुतेकदा लहान शेतकऱ्यांना हे खर्च भागवण्यासाठी पैसे उधार घ्यावे लागतात. ट्रेडर्स यार्डमध्ये त्याचे 2 माणसं कापसाच्या पोत्यांचं वजन करतात. प्रति क्विंटल 1500 या भावानं कापसाला 6000 रुपये मिळतात. तो व्यापारी पण डेंजर आहे, स्वप्नाला पूर्ण पैसे देत नाहीये. व्यापारी कर्ज आणि व्याजाची परतफेड म्हणून 3000 रुपये कापतो. 2500 रुपये कर्ज दिलेलं आहे, त्याच्यावरती 500 रुपये तो त्याचं व्याज लावतोय आणि बिचाऱ्या स्वप्नाच्या हातामध्ये फक्त 3000 रुपये देतोय. इथे एक्सक्लेमेशन मार्क सकट ती लोक म्हणतात की स्वप्नाला फक्त 3000 रुपये मिळाले. प्रोड्युसरच्या हातामध्ये काही येतंय का? नाही. हे एक छान उदाहरण सांगतात की शेतकऱ्याची हालत ही जम्मू काश्मीर असू दे की मग हे इथं खाली केरळ सारखं उदाहरण असू दे, जम्मू काश्मीर ते केरळ शेतकऱ्याची हालत ही सेमच आहे. याचं एक बेस्ट उदाहरण हे इथं सांगतायत. स्वप्ना हा कापूस पिकवण्यासाठी मी 4 महिने, स्वप्ना म्हणतीये बरं का आता त्या व्यापाऱ्याला, हा कापूस पिकवण्यासाठी मी 4 महिने खूप कष्ट केलेले. यावेळी कापूस किती बारीक आहे आणि किती स्वच्छ आहे हे तुम्ही पाहू शकतात. मला अजून चांगली किंमत मिळू शकते अशी आशा होती, असं स्वप्ना त्या व्यापाऱ्याला म्हणतेय. त्याच्यावरती व्यापारी काय म्हणतोय बघा स्वप्नाला, अम्मा मी तुम्हाला चांगली किंमत देत आहे, इतर व्यापारी एवढा मोबदला देत नाही. तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही कुर्नूल मार्केटमध्ये जा आणि तपासा. वाचताना अंगावरती असे काटे येतात, पण ही बिचारी स्वप्ना दुसऱ्याकडे जाऊ शकते का? नाही. कारण हा जो व्यापारी आहे तो वेळोवेळी तिला मदत करतोय, खतांसाठी मदत करतोय, बियाणांसाठी मदत करतोय. इतकंच नाही तर जरा पुढचं पान वाचलं तर जरा अंगावरती काटा येईल अशीच परिस्थिती आहे. स्वप्ना रागवू नकोस. स्वप्ना त्या व्यापाऱ्याला म्हणतीये रागवू नकोस. मी तुझ्यावरती संशय कसा घेऊ शकतो. मला फक्त आशा होती की आम्ही कापूस पिकवू, काही महिने टिकेल एवढी तरी आम्ही कमाई त्या माध्यमातून करू. कापूस किमान 1800 रुपये प्रति क्विंटल विकला जाईल हे स्वप्नाला माहिती असूनही पुढे वाद ती घालत नाही. व्यापारी हा गावातला एक शक्तिशाली माणूस आहे. मित्रांनो, या उदाहरणाच्या माध्यमातून भारतात जी सावकारी वाढून बसलेली आहे ना, त्याचं एक जागतं उदाहरण आपल्याला मिळतंय. जरा पुढला पॅराग्राफ वाचा, अंगावरती शहारे उभे राहतील. शेतकऱ्यांना केवळ शेतीसाठीच नव्हे तर आजारपण, मुलांच्या शाळेची फी अशा इतर गरजा भागवण्यासाठी कर्जासाठी त्याच्यावरती अवलंबून राहावं लागतं. हा प्रश्न सरकारने हाताळला पाहिजे बरं का रे, पण हा प्रश्न सावकाराला हाताळावा लागतो. मग सावकार स्वप्नासारख्या लोकांची पिळवणूक करतात. तसेच वर्षात असे काही दिवस येतात जेव्हा शेतकऱ्यांना कोणतंही काम नसतं, उत्पन्न नसतं. त्यामुळं आता शेतकऱ्यांना त्यांच्याकडनं कर्ज घ्यावंच लागतं.
स्वप्नाला कापूस लागवडीतून मिळणारी कमाई मूलमजुरी करून मिळणाऱ्या कमाईपेक्षा जेमतेम आहे. ती जेवढं एक्सपेक्ट करतीये त्या एक्सपेक्टेशन पेक्षा पण प्रचंड कमी तिला मिळतंय. मित्रांनो, हीच परिस्थिती भारतातल्या सर्व शेतकऱ्यांची आहे. इरोडचा कापड बाजार. आता आपण बघितलं की स्वप्नाकडनं कापूस आलेला आहे. आता पुढे आपण जाणार आहोत इरोडच्या कापड बाजारामध्ये. तमिळनाडू मधील इरोड हा द्विसाप्ताहिक कापड बाजार जगातील सर्वात मोठ्या कापड बाजारांपैकी एक आहे. या बाजारात मोठ्या प्रमाणात कापड विकलं जातं. आजूबाजूच्या गावातील विणकरांनी बनवलेलं कापडही इथे विक्रीला आणलं जातं. व्यापारी देशभरातील वस्त्र उत्पादक निर्यातदार कापड इथे पुरवठा करत असतात. ते सूत खरेदी करतात आणि विणकरांना कोणत्या प्रकारचं कापड बनवायचं आहे याबद्दल सूचना देतात. पुढील उदाहरणात ते कसं होतं ते आपण समजून घेऊया. तर इथे एक छान उदाहरण त्यांनी दिलेलं की कसा कापूस तयार होतोय. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला यायचंय, डीलर पर्यंत तो कसा जातो. बाजारातील एका व्यापाऱ्याचं दुकान आहे. गेल्या काही वर्षात या व्यापाऱ्यांना देशभरातील गारमेंट कंपन्यांशी व्यापक संपर्क विकसित केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांना ऑर्डर मिळतात. हे व्यापारी इतरांकडनं सूत धागा खरेदी करतात. पहिला. दुसरा, विणकर आजूबाजूच्या खेड्यापाड्यात राहतात. ते त्या व्यापाऱ्यांनी पुरवलेलं सूत त्यांच्या घरी घेऊन जातात. हे बघा, इकडनं इकडं जातंय. त्यांच्या घरातील शेडमध्ये लूम असतात. छायाचित्रात तुम्हाला दाखवलेलं आहे, अशा प्रकारचे लूम असतात. यंत्रमागावरती विणकर त्यांच्या कुटुंबियांबरोबर बराच वेळ काम करतात. बहुतेक विणकर युनिट्समध्ये सुमारे 2 ते 8 हातमाग असतात आणि या हातमागांच्या मदतीनं असा सगळा कापड जो आहे तो विणला जातो. त्याच्यात साड्या, टॉवेल, शर्टिंग, लेडीज ड्रेस मटेरियल, बेडशीट तयार केल्या जात असतात. नंतर तयार झालेलं कापड व्यापाऱ्यांना परत आणून देतात. व्यापाऱ्यांना हवंय ते व्यापाऱ्यांपर्यंत नेऊन देतात. तिथं ते शहरातील व्यापाऱ्यांकडे जाण्यासाठी तयार होताना दिसतं. हे आता व्यापाऱ्यांकडे आलं, मग आता ते शहरातील व्यापाऱ्यांकडे घेऊन जाणार. व्यापारी दिलेल्या सुताचा हिशोब ठेवतो आणि त्या कापडात विकण्यासाठी पैसे तो त्याला देत असतो. कच्च्या मालासाठी आणि बाजारपेठेसाठी व्यापाऱ्यांना त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे व्यापाऱ्यांकडे खूप जास्त शक्ती आहे. जे लोक त्यांच्याकडनं विकत घेणार आहेत ना, त्यांच्याकडे खूप जास्त शक्ती आहे यांच्यापेक्षा. म्हणजे ते डिपेंडंट झाले. आता ते काय बनवायचं आहे याची ऑर्डर देतात आणि कापड बनवण्यासाठी ही खूप कमी किंमत देत असतात. मित्रांनो, इथून आपण एक्सप्लॉयटेशन बघणार आहोत की कशा प्रकारे हे लोकांना एक्सप्लॉइट करतात. म्हणून विणकरांना ते कापड कोणासाठी बनवत आहे किंवा कोणत्या किमतीला विणलं जात आहे हे कळायला मार्ग नसतं. जो ते कापड बनवतोय त्याला माहितीच नाही की हे कापड आपण मग हा व्यक्ती कुठे पुढे वापरणार आहेत. म्हणून कापड बाजारात व्यापारी कापड कारखान्यांमध्ये विकतात. ते कापड बाजार असतो तिथं ते व्यापारी पुढे मग तो बनलेला कापड सप्लाय करतात. अशा प्रकारे व्यापाऱ्यांच्या बाजूने अधिक कार्य केलं जात असतं. विणकर त्याच्या सर्व बचत गुंतवतात आणि यंत्रमाग खरेदी करण्यासाठी उच्च व्याजदरानं पैसे घेतात. प्रत्येक यंत्रमागाची किंमत ही 20,000 आहे. त्यामुळे जर त्यानं 2 विकत घेतले असतील तर त्याला आधी 40,000 रुपये गुंतवावे लागतात, इन्व्हेस्ट करावे लागतात. या यंत्रमागावरती काम एकट्यानं करता येत नाही. मग आता होतं काय, हा फॅमिली बिझनेस बनतो. विणकर आणि त्याच्या कुटुंबातील आणखीन एक प्रौढ सदस्य दिवसाचे 12 तास काम करतात. त्यातून ते 3500 रुपये दरमहा कमवतात. मित्रांनो बघा, ही अमाऊंट किती लेस आहे. म्हणजे त्याला बिचाराला 1 वर्षभर पूर्ण काम करावं लागेल तरी देखील त्यानं जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती वसूल होत नाहीये. नेक्स्ट, व्यापारी आणि विणकर यांच्यातील व्यवस्था हे बाजारातून बाहेर टाकणाऱ्या प्रणालीचं पुटिंग आउट सिस्टमचं उदाहरण आहे. ही आता सिस्टम नीट लक्षात ठेवा, पुटिंग आउट सिस्टम, ज्याद्वारा व्यापारी कच्चा माल पुरवतो आणि तयार झालेलं उत्पादन प्राप्त करतो. भारतात बहुतेक प्रदेशात असा जो विणकामाचा उद्योग आहे तो प्रचलित आहे. इरोडचा व्यापारी विणकरांना उत्पादित केलेल्या सुती कापडाचा पुरवठा दिल्ली जवळील वस्त्र निर्यात करणाऱ्या कारखान्यात करतो. बघा,
इरोडवरनं हा माल निघतो आणि दिल्लीत जातोय. आणि आता कापड निर्यात करणारा कारखाना शर्ट तयार करण्यासाठी कापड वापरतो आणि असा हा कापड हा परदेशी ग्राहकांना मिळतो. प्रश्न हाच आहे की ज्या स्वप्नाचं आपण उदाहरण बघितलं किंवा ज्या विणकराचं आपण उदाहरण बघितलं, त्याला जितके पैसे मिळतात आहेत तितके पैसे हा जो निर्यातदार आहे त्यांचं कंपॅरिझन होतंय का कुठे? तर उत्तर आहे नाही. मी तुम्हाला मगाशी बटाट्याचं उदाहरण दिलेलं होतं की आपण शेतकरी बटाटे तयार करतो, पण ते अर्ध्या बटाट्याला त्या चिप्सच्या पाकिटामध्ये 10 रुपये दिले जातात आणि आपल्याला किलो मागे सुद्धा तेवढा रेट मिळत नाही. जाऊयात पुढे. परदेशी खरेदीदारांमध्ये अमेरिका, युरोप मधले व्यापारी आहेत जे स्टोअर्सची साखळी चालवतात. ही मोठी दुकानं स्वतःच्या अटींवरती काटेकोरपणे व्यवसाय करतात. ते पुरवठादारांकडनं सर्वात कमी किमतीला मागणी करत असतात. एक्सप्लॉयटेशन होतं इथे. या व्यतिरिक्त ते उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी, वेळेवर वितरणासाठी उच्च मानकं ठरवतात. परत एकदा जे सगळंच्या सगळा प्रेशर आहे ते खालच्या व्यक्तीवरतीच येतोय. वितरणात कोणताही दोष किंवा विलंब ठरल्यास कठोरपणे हाताळलं जातं. जो विणकर आहे परत त्याच्यावरती प्रेशर येतोय. म्हणून निर्यातदार या शक्तिशाली खरेदीदारांनी ठरवलेल्या अटी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. खरेदीदारांच्या अशा दबावाला तोंड देत वस्त्र निर्यात करणारे कारखाने खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात. परत इथे एक्सप्लॉयटेशन आहे की आता पगार पण कमी केले जाणार आहेत. मी महेश मांजरेकर निर्मित एक पिक्चर काल परवा पाहत होतो. त्यात त्यांनी सांगितलेलं होतं की मुंबईमध्ये अशा मोठ्या प्रमाणामध्ये हे कारखाने होते आणि त्या कारखान्यांमधल्या लोकांना ज्या वेळेला यंत्र आले तेव्हा एका दिवसात हाकलून देण्यात आलं. विचार पण नाही करण्यात आला की त्यांच्या पुढच्या जनरेशन्सचं काय होईल. तर हा मोठा इम्पॅक्ट घडलेला आहे. 1927ला ज्या वेळेला जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिप्रेशन आलं, मंदी आली, त्यावेळेला सगळ्यात जास्त जॉब्स हे मुंबईमधल्या या सर्वच्या सर्व मिल कामगारांचे गेलेले आहेत. अशा प्रकारे ते स्वतःचा नफा वाढवू शकतात आणि परदेशी खरेदीदारांना स्वस्त दरात कपडे पुरवू शकता आहात. आता हा तर आपला एक सप्लाय चेन आपण बघितली. त्यात यांना मदत करणारी एक वेवर्स कॉर्पोरेशन असते, विणकर सहकारी संस्था. आपण पाहिलं की विणकरांना पुटिंग आउट सिस्टम अंतर्गत व्यापाऱ्यांकडनं फारच कमी मोबदला मिळत असतो. मग आता जे विणकर आहेत त्यांना फायदा करून देण्यासाठी आपण अजून काय करू शकतो? तो विणकर सहकारी संस्था ही व्यापाऱ्यांवरील अवलंबित्व कमी करणे आणि विणकरांना अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणे यासाठी काम करत असते. अशी सहकाराची मुवमेंट तिनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. तुमच्या गावात जर अशी एखादी डेअरी असेल जी सहकाराच्या माध्यमातून चालत असेल, तिचं नाव नक्की खाली टाका. सगळ्यांना ती डेअरी, तिचं नाव ऐकायला खूप छान वाटेल. नेक्स्ट, सहकारात समान हितसंबंध असलेले लोक एकत्र येतात. उदाहरणार्थ हे सगळे विणकर, त्यांच्या परस्पर फायद्यासाठी ते कार्य करतात. विणकर सहकारी संस्थेत विणकर एक गट तयार करतात आणि काही क्रियाकलाप एकत्रितपणे करू लागतात. सूत विक्रेत्याकडनं सूत खरेदी करतात, विणकरांमध्ये वितरित करतात. मार्केटिंग सह सहकारी संस्था हे सगळंचं सगळं काम करत असते. त्यामुळे व्यापाऱ्यांची भूमिका कमी होते. विणकरांना कापडाचा रास्त भाव मिळतो, जेणेकरून हा फायदा खालपर्यंत पर्कोलेट मित्रांनो होत असतो. काही वेळा सरकार सहकारी संस्थांना त्यांच्याकडनं माफक दरात कापड खरेदी करून मदत करत असते. मित्रांनो, इथे ज्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे की आपण या गोष्टींमध्ये सहकार कसा वाढवू शकतो, हे महाराष्ट्रात व्हायला पाहिजे आणि ते खूप साऱ्या सगळ्या घटनांमध्ये व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्य शासनानं एक शाळा एक गणवेश, एक राज्य एक गणवेश ही कॉन्सेप्ट राबवलेली आहे. त्या कॉन्सेप्टमध्ये या गोष्टीचं काम आहे मित्रांनो. आपले जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी हे केलं पाहिजे. तामिळनाडू सरकार राज्यात मोफत शाळा गणवेश चालवतं. या कार्यक्रमासाठी सरकार यंत्रमाग विणकर सहकारी संस्थांकडनं कापड खरेदी करतं. त्याप्रमाणे सरकार हातमाग विणकरी सहकारी संस्थांकडनं कापड खरेदी करतं. को ऑप्टिक्स, आता ही एक संस्था आहे बरं का,
ते यासाठी मदत करत असतात. हे महाराष्ट्रात केलं तर विचार करा महाराष्ट्राचा फायदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होईल. उदाहरणार्थ महाराष्ट्रात मिड डे मील स्कीम चालवली जाते. त्या मिड डे मील स्कीमला सुद्धा जर आपण आपल्या गावाच्या डेअरीशी जोडलं तर किती फायदा होईल त्याचा विचार करा. कोऑप्टिक्स ही तमिळनाडू मधली हँडलूम वेवर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचं ब्रँड नाव आहे. हे सगळं मी तुम्हाला यासाठी सांगतो की हे सगळं करून आपल्याला आपल्या आन्सर मध्ये याला जागा द्यायची की तमिळनाडूमध्ये हे चालतंय, महाराष्ट्र शासनानं पण हे केलं तर आपल्याला फायदा होईल. ही भारतातील तमिळनाडू मधली हातमाग विणकरांची एक सहकारी संस्था आहे. कोऑप्टिक्स भारतामधली एक अग्रगण्य हातमाग सहकारी संस्था आहे. ती हातमाग क्षेत्रात योगदान आणि विणकरांच्या कल्याणासाठी ओळखली जात असते. इम्पेक्स गारमेंट कारखान्यात 70 कामगार आहेत. त्यापैकी बहुतांश महिला आहेत. यातील बहुतांश कामगार तात्पुरत्या स्वरूपात कामावरती आहेत. याचा अर्थ असा की जेव्हा नियोक्त्याला असे वाटते की कामगारांची गरज नाही तेव्हा ते कामगाराला जायला सांगतात की बाबा रे तू आता काम सोड, तुझं काम झालं. कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार वेतन निश्चित केलं जातं. कामगारांमध्ये सर्वाधिक पगार असणारा शिंपी त्याला दरमहा 3000 रुपये मिळतात. थ्रेड कटिंग, बटनिंग, इस्त्री, पॅकेजिंग सह महिला मदतनीस म्हणून काम करतात. या नोकऱ्यांमध्ये त्यांना सर्वात कमी वेतन दिलं जात असतं. परत एकदा एक्सप्लॉयटेशनचं हे उत्तम उदाहरण आहे. बाजारात नफा कोण तयार करतं? बघा जरा नीट ऐका, इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बाजारात साखळी कापूस उत्पादकाला सुपर मार्केटमध्ये खरेदीदाराशी जोडते. साखळीतील प्रत्येक टप्प्यावरती खरेदी विक्री होते. खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत कोणकोणते लोक सामील आहेत ते आपण आठवलं तर आपल्याला कळेल की त्यांना किती किती रुपये मिळतात ते पण आपण आठवूया. बाजारात नफा कोण कमवतं हे कसं होतं चला आपण जरा नीट बघूया. खरेदी विक्रीतनं हा फारसा फायदा ज्यांनी बाजारात नफा कमवणारे लोक होते आणि काही असे होते की ज्यांना या खरेदी विक्रीतनं फारसा नफा झालेला नाही. खूप कष्ट करूनही त्यांना हे काही त्याच्यातनं मिळालेलं नाही. उदाहरणार्थ आपण स्वप्नाचं उदाहरण घेतलेलं होतं. बाजार आणि समानता, मार्केट आणि इक्वालिटी. परदेशी उद्योगपत्यांनी बाजारात प्रचंड नफा कमवला. या तुलनेत वस्त्र निर्यातदारांनी माफक नफा कमवला. दुसरीकडे वस्त्र निर्यात कारखान्यातील कामगारांची कमाई त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जेमतेम आहे. त्याचप्रमाणे इरोड येथील लहान कापूस शेतकरी आणि विणकर यांनी अनेक तास कष्ट केले हे आपण पाहिलेलं आहे. मात्र उत्पादित केलेल्या मालाला बाजारात रास्त भाव मिळालेला नव्हता. विक्रेते आणि त्यांच्या व्यापारी यांच्यात तो नफा जो आहे तो पर्कोलेट झालेला आहे. विणकरांच्या तुलनेत अधिक कमाई केलेली आहे तरी देखील निर्यातदारापेक्षा ती खूपच कमी आहे. या सर्वांमध्ये निर्यातदार मोठ्या प्रमाणामध्ये काय करतोय? पैसा कमवून नेतो आहे. अशा प्रकारे बाजारात सर्वांना समान फायदा होतोच असं नाही. बाजारात रास्त मोबदला मिळणं ही लोकशाही आहे. कांता असो की स्वप्ना, जर कुटुंब पुरेसा नफा कमवत नसतील तर ते स्वतःला इतरांच्या बरोबर जरीचे कसं काय समजतील? ऍट द एंड ऑफ द डे इनइक्वालिटीवरती हा सर्वच्या सर्व टॉपिक येऊन थांबतो. एकीकडे बाजारपेठा लोकांना कामासाठी आणि त्यांनी पिकवलेल्या उत्पादनासाठी वस्तू विकण्यासाठी संधी देते. तो कापूस विकणारा शेतकरी, कापड उत्पादन करणारा विणकर असू शकतो. दुसरीकडे सामान्यतः श्रीमंत आणि शक्तिशाली लोकच बाजारातून जास्तीत जास्त कमाई करताना आपल्याला मित्रांनो दिसता आहेत. हे असे लोक ज्यांच्याकडे पैसा आहे, कारखाने, मोठमोठी दुकानं, मोठमोठ्या जमिनी आहेत. गरिबांना विविध गोष्टी श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांवरती अवलंबून राहावं लागतं. त्यांना कर्जासाठी, स्वप्ना आणि लहान शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतोय आपण, कच्चा माल, त्यांच्या मालाच्या विपणनासाठी पुटिंग आउट सिस्टमचं आपण उदाहरण घेतलं. बहुतेकदा रोजगारासाठी या सर्वांवरती आपल्याला मित्रांनो अवलंबून राहावं लागतं. ही विशेषता आहे. या अवलंबित्वामुळे बाजारात गरिबांचं शोषण होत आहे. यावरती मात करण्यासाठी मार्ग आहेत. जसं की आपण सहकारी संस्थेचं उदाहरण घेतलं आणि कायद्याचं काटेकोर पालन केलं जाईल याची खात्री करणं हे त्यातनं एक उपाय जो आहे तो यातनं आहे. ओके, सो या प्रकारे आपण आता 7वीचं एनसीईआरटी पण संपवलेला आहे. त्याच्या नोट्स कशा डाउनलोड करू
तर तुम्ही फिजिक्स वालावरती लॉग इन केलं की तिथे तुम्हाला पहिल्यांदा असं स्टडी दिसतं. त्या स्टडीवरती क्लिक न करता तुम्हाला इथे खाली बॅचेस वरती क्लिक करायचंय. तुम्ही बॅचेस वरती क्लिक केलं की पुढे तुम्हाला इथे फ्री बॅचेस वरती क्लिक करायचंय. इथे क्लिक केलं की तुम्हाला आपली एनसीआरटी बॅच दिसेल, वन शॉट रेकॉर्डेड बॅच. ही ऍब्सोल्युटली फ्री बॅच आहे, त्याच्यात एनरोल करून घ्या. त्या बॅच मध्ये तुम्हाला हे सगळं सगळं स्टडी मटेरियल आणि मी अगदी पेन टॅप करून केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या भेटून जातील. त्यावरनं तुम्ही तुमचा नोट्सच्या त्या प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. मला हवंय की तुम्ही सर्वांना हे सेशन कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगा. यातनं आपण सिलेबसला पॉइंट जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑफकोर्स हे 7वीचं पुस्तक आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यात डिफिकल्टी लेवल ही कमीच दिसेल. जेव्हा आपण 8वी 9वी 10वी कडे जाऊ तेव्हा डिफिकल्टी लेवल पण वाढेल आणि मी त्याच्यात प्रश्न सुद्धा ऍड करेल. तुम्हाला हे सत्र कसं वाटलं ते मला सांगायला विसरू नका. 8वीच्या सेशन मध्ये आपण लवकरच भेटतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हा सगळ्यांना 1 डिसेंबर करता खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच भेटूया.